नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. आज दिनांक 18 जून 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचा आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांद्याची पूर्णपणे सविस्तर माहिती देणार आहे. कुठल्या कांद्याला कसा बाजारभाव आहे आणि सध्या काही मागील काही दिवसापासून बाजारभावाचा ट्रेंड काय चालू आहे आणि इतर राज्यामध्ये थोडक्यात आढावा घेणार आहे. म्हणजे कांद्याचे बाजारभाव काय स्थिर आहे, काय आवक काय आहे, या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त 130 गाड्यांची आवक आहे. कालच्यापेक्षा जवळजवळ 25 गाड्यांनी आज आवक ही वाढलेली आहे. परंतु बाजारभावामध्ये वाढीचा ट्रेंड चालूच आहे, सुरू आहे आणि कालच्या ज्या तुलनेने बाजारभाव आहे लेवलमध्ये आहे. म्हणजे काल काही वक्कल, एक दोन जो वक्कल आहे 27-28 रुपयापर्यंत, काही जो नाळी साईज जो कांदा आहे, सुपर एक्स्ट्रा जो काही कांदा आहे, तो कांदा एक दोन वक्कल गेलेला आहे. परंतु एक नंबर क्वालिटीचा कांदा, बिग साईज जो कांदा आहे, ते 22 रुपयापासून ते 24-25 रुपयापर्यंत विक्री होताना दिसत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. जो 2 नंबर बाजारभाव पाहिला असता, जो 40 पासून ते 60 चा जो कांदा आहे, तो 18 रुपयापासून ते 22 रुपयापर्यंत विकत आहे आणि जे काही मोठा गोल्टा आहे तो 14 रुपयापासून ते 18 रुपयापर्यंत विकत आहे. गोल्टी कांदा जो आहे 1200 ते 1600 रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये विकत आहे. ही सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची जी आजची बाजारभाव आहे कांद्याचं. तर MP मध्ये इंदोर, म्हणजे काही इंदोर मार्केटमध्ये जे काही बाजारभाव आहे तिथेही थोडे वाढलेले दिसून येत आहे. कालपर्यंत तिथे 24-25 रुपयापर्यंत काही वक्कल जाताना दिसत आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा ही बाजारभाव वाढलेला दिसून येत आहे. एकंदरीत या काही दिवसामध्ये, म्हणजे 4 ते 5 दिवसांमध्ये सरासरी जे काही बाजारभाव वाढलेला आहे ते 1 ते 2 रुपयांनी बाजारभाव मागील 5 ते 6 दिवसामध्ये वाढलेला दिसून येत आहे. आवक मात्र कमी आहे आणि सध्या नवीन अपडेट काय असेल तर आपण लगेचच आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच कांदा विषयी कवरेजसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.